हरिओम. आवाज येतोय बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठीचा कडा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीरामध्ये स्थिरता, शिथिलता आणि चेहऱ्यावरती प्रसन्नता. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. करणार आहोत 3 ओमचे उच्चार. पहिल्या उच्चारासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती. उच्चार. तिसरा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. जोडलेल्या हातांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या संपूर्ण डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना दिल्या. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. हरिओम. सगळ्यांचं स्वागत आहे आजपासून सुरू होणाऱ्या या नवीन वर्गामध्ये. तर थोडक्यात माझी ओळख, माझं नाव योगिता सकपाळ आणि मी योग या क्षेत्रामध्ये 2016 पासून आलेली आहे. याच्या आधी मी लायब्ररियन म्हणून काम केलेलं आहे 16 वर्ष आणि त्याचसोबत मी योग सुद्धा शिकत होते. तर सुरुवातीला योग टीचरचा डिप्लोमा मी घेतला घंटाळे मित्रमंडळ ठाणे येथून. त्याच्यानंतर एम ए इन योगशास्त्र ही पदवी 2021 मध्ये मी ही एक्झाम दिली आणि आता सध्या योग थेरपिस्टची YCB लेव्हल 6 ची एक्झाम मी नुकतीच पास झालेली आहे. तर असा हा योग साधनेचा प्रवास माझा सुरू आहे. मी योग शिकत सुद्धा आहे आणि योग शिकवत सुद्धा आहे.
तर दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण दर महिन्याला नवीन आपला वर्ग सुरू करत असतो. तर या महिन्यामध्ये जे नवीन साधक जॉईन झालेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत आणि जे जुने साधक आहेत त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. तर थोडक्यामध्ये मला फक्त तुमची ओळख करून द्या, की तुम्ही कुठून आहात आणि जर तुम्हाला कुठला आजार असेल, तर तेही कृपया सांगा. म्हणजे पुढे आपल्याला वर्ग घेताना समजा काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतील, तर मला ते त्या वेळेला तुम्हाला सांगता येतील. तर फक्त आपापले व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही फक्त ऑन करून थोडक्यामध्ये तुमची ओळख करून द्या. म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करते सगळ्यांना. दर्शनाताई तुमचं स्वागत आहे. तुम्ही तर फार जुन्या साधक आहात. हरिओम. या गेले 7-8 महिन्यापासून आपल्या वर्गामध्ये जॉइन आहेत आणि फक्त थोडक्यामध्ये मला सगळे तुम्ही जरा ओळख करून द्या तुमची आणि कुठला काही आजार असेल तर कृपया सांगा. मी अनम्यूट केलंय सगळ्यांना. हां, बोलू शकता. वन बाय वन बोलू शकता. हां, तुमचा माईक फक्त चालू करा आणि बोला. हं. हाय, गुड मॉर्निंग. माझं नाव प्रांजली पाटील आहे. हो, मी येतोय. न्यू पनवेलमधून आहे. कुठून आहात? न्यू पनवेलमधून. ओके, ओके. हां. आणि हे क्लासेस ऍक्च्युली माझ्या डॅडने सजेस्ट केले होते. हो, बरोबर, बरोबर. त्यांच्याशी बोलणं झालंय माझं. बरोबर. हरिओम. स्वागत हो. आहे. थँक्यू. हां, बोलू शकता. सुधाकर पाटील हरिओम. पुण्यावरून आहे. तसं कुठलाही काही आजार वगैरे नाहीये. आता 74 रनिंग आहे, 74. ओके. कुठलं काय म्हणालात? हॅलो. हां, हां. काय म्हणालात तुम्ही? काय रनिंग आहे? नाही म्हणजे आजार कुठलाही नाही तसा. हां. आणि आता एज जे आहे ते 74 रनिंग आहे, 74. ओके. व्हेरी गुड. खूप छान. पुणे स्वागत आहे पुण्याहून आहे तुमचं. नाही, पुण्यावरून. ओके, स्वागत. धन्यवाद. स्वागत आहे. नेक्स्ट प्लीज. हां, प्रियांका ताई बोलू शकता. नमस्कार, माझं नाव प्रियांका विसोडे आणि मी पुण्यातून आहे. गेले 3 वर्ष मी योग शिकत आहे ओ आणि आजार म्हणायचं म्हटलं तर नॉर्मल मला पीसीओडी आहे ऍक्च्युली. ओके, ओके. आणि मग आधीचा योग तुम्ही म्हणजे कुठून शिकत होतात किंवा प्रॅक्टिस तुमची चालू होती? हो, मी इथून पुण्यामधूनच शिकत होते. हं. अच्छा. निगडीमधून आहेत एक योग शिक्षिका आहेत. त्या पण खूप छान आहेत. पण त्यांनी आता जस्ट क्विट केलेलं आहे म्हणजे भरपूर टाईम झाला आणि हं, आपला जे ग्रुप आहे दुर्गा एज्युकेशन, हं. तिथे मला जॉइन होऊन जवळ-जवळ 6 महिने झाले. अच्छा, अच्छा. ओके, ओके. स्वागत आहे. म्हणजे आधी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आधी योग शिकलेला, त्यामुळे आसन हो, वगैरे हो. माहिती आहेत. ओके. हो, हो. स्वागत आहे. नेक्स्ट शिवाजी शिवराज सर गायकवाड बोलू शकता. तुमचा हा, माईक ऑन. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार मॅडम. मी बुलढाण्यावरून बोलतोय. दीपक गायकवाड बोलतोय. अच्छा. हा. काही आजार किंवा गोळ्या वगैरे? नाही, आजार वगैरे काहीच नाहीये. हां. आजार नाही. ओके. हरिओम. स्वागत हरी आहे. तर आज आपला हा पहिलाच वर्ग आहे आणि हळू-हळू आपले ॲडमिशन होतातच म्हणजे 5 तारखेपर्यंत आपले ॲडमिशन होतच असतात. नवीन-नवीन साधक जॉइन होतच असतात. त्यामुळे पहिली थोडीशी 5 मिनिटं अगदीच पहिल्या वीकमध्ये आपली अशी ओळख करण्यामध्ये जातात. अगदीच तुम्हाला काही अडचण किंवा काही वाटलं तर तुम्ही फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता. माझा तर ग्रुपमध्ये नंबर आहेच. तर माझा मी माईक आता जॉइन करते इथे लॅपटॉपला. जर तुम्हाला काही अडचण वाटली किंवा काही नाही समजलं तर प्लीज चॅट बॉक्समध्ये टाका. आपण जे काही तुमचं इश्यू असेल तो आपण सॉल्व्ह करू. कारण की एकदा माईक जॉइन केला की मला तुमचे आवाज येणार नाहीत.
दर्शनाताई गेल्या 6-7 महिन्यापासून आपल्याबरोबर जॉईन आहेत आणि त्या हेल्दी आहेत. फक्त स्वतःची प्रॅक्टिस आणि शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्या अजूनही आपल्या वर्गामध्ये त्या नेहमी अगदी हजर असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग हे काय आहे आणि आपण हे का करतो? तर हे सगळ्यांना तर सध्या माहितीच आहे, की शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपण योग साधनेकडे वळलेलो आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग आपल्याला एक शिस्त शिकवतं. की म्हणजे मुनी पतंजलींनी जे पातंजल योगसूत्र लिहिलेलं आहे, त्याच्यामधलं जे दुसरं सूत्र आहे, तर ते काय म्हणतात, की योग अथ अथ अनुशासन म्हणजे योग हे अनुशासन आहे, स्वतःला लावलेली एक शिस्त म्हणजेच योग. तर सकाळी 6 वाजता उठून वर्गाला जॉइन होणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तुम्ही शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी करता हे बरोबरच आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःला ती शिस्त लावता, तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर योगबद्दल थोडक्यात माहिती आजचा पहिला दिवस आहे आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून मी सांगते, की योग ही आपल्या प्राचीन भारताची एक देणगी आहे, जी आपल्याला वारसाने मिळालेली आहे. आणि एक असं आहे, की जेव्हा जिथे पिकतं तिथे विकत नाही, अशी एक म्हण आहे. तसंच हे आपल्या इथे पण झालेलं आहे. आपला जो योग आहे हा जेव्हा बाहेरच्या देशांमध्ये प्रसिद्ध झाला, तेव्हा आपल्या लोकांना त्याची महत्त्व कळायला लागलं. हे असं सेम आयुर्वेदच्या बाबतीमध्ये सुद्धा झालेलं होतं. म्हणजे आयुर्वेद जेव्हा बाहेर प्रसिद्ध झाला, तेव्हा तो आपल्या लोकांना सुद्धा त्याची माहिती त्याचं महत्त्व समजायला लागलं. तसंच हे योग आहे. कोरोनानंतर खूप साऱ्या गोष्टींमध्ये बदल झाला. बरेचसे लोकं हेल्थ कॉन्शियस झाले आणि आपल्या योग साधनेकडे म्हणजे आपल्या प्राचीन ज्या काही अ, विद्या आहे त्याच्याकडे बरेचसे आत्ताचा जो आपला ट्रेंड आहे तो वळलेला आहे. तर योग हे आपल्या 6 दर्शनशास्त्रांपैकी एक दर्शनशास्त्र आहे. ज्याच्यामध्ये मुनी पतंजलींनी एकूण 4 पाद लिहिलेले आहेत. ज्याच्यामध्ये दुसऱ्या पादामध्ये योग हा त्यांनी सांगितलेला आहे, जो अष्टांग योग आहे. जो आता हे आपले सगळे ज्या इन्स्टिट्यूट आहेत मोठ्या-मोठ्या, त्या सगळेजण हा अष्टांग योग फॉलो करतात. ज्याच्यामध्ये एकूण 8 पायऱ्या आहेत. यम-नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर आपण सध्या आसन आणि प्राणायाम या 2 गोष्टींकडे खूप जास्त फोकस किंवा लक्ष दिलं जातं. पण जेव्हा आपण योग साधनेला बसतो, तेव्हा यम-नियम जे आहेत, म्हणजेच आपलं स्वतःचं जे सामाजिक वागणं आहे, ते कसं असावं, ह्याच्यामध्ये 5 त्यांनी यम सांगितलेले आहेत आणि एकूण त्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे साध्या-साध्या गोष्टी आहेत, की नेहमी सत्य बोलावं, अहिंसा करू नये किंवा कुठल्याही गोष्टीची चोरी करू नये. ब्रह्मचर्य म्हणजेच, की आपण जो एखादी गोष्ट, एखादं ध्येय ठरवलंय त्याच्याकडे आपण 100% जेव्हा आपण ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो, तर हे ब्रह्मचर्याचा अर्थ आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी ह्या अष्टांग योगमध्ये येतात. जेव्हा आपण ह्या सगळ्या फॉलो करतो, त्याच्यानंतर मग आपण आसन आणि प्राणायामाकडे वळतो. तर आपल्या ह्या वर्गाचा जो मेन जो उद्देश आहे तो म्हणजेच आसन आणि प्राणायाम म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवणं आणि त्याच्यासाठी आपण काय-काय करू शकतो हे शिकणं. तर हे थोडक्यामध्ये योग या बद्दलची ही माहिती आहे. बाकीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला ग्रुपवरती वेळोवेळी देत जाईनच. तर आता आपण वळूया आपल्या वर्गाकडे. आपल्या वर्गाचा जो पॅटर्न आहे तो बेसिक टू ॲडव्हान्स आहे. सुरुवातीचे काही दिवस आपण बेसिक आसनं घेतो आणि जसजशी समोरची कशी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे मग आपण ॲडव्हान्स आसनांकडे जातो. प्रत्येकाला सगळं जमेल असं नाहीये. प्रत्येकाने आपापली कॅपॅसिटी ओळखावी. म्हणजेच उगाचच ओव्हर ट्राय करू नये. जसंच आसनांसंबंधी मुनी पतंजलींनी 3 सूत्र सांगितलेली आहेत. एक म्हणजे स्थिर सुखमासनं, त्याच्यानंतर प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तिभ्याम आणि त्याच्यानंतर तिसरं सूत्र म्हणजे ततो द्वंद्वानी विघातः. तर स्थिर सुखमासनं म्हणजे काय? तर जी कुठली तुम्ही बैठक धारण कराल, म्हणजे जरी तुम्ही साधी मांडी जरी घातली, तर त्या मांडीमध्ये सुद्धा तुम्हाला स्थिर बसता आलं पाहिजे. कुठेही गुडघ्यामध्ये किंवा तुमच्या अँकल जॉइंट्समध्ये किंवा तुमच्या पोटरीच्या इथे जर तुम्हाला कुठे दुखापत वाटत असेल, तर ती साधी मांडी घालणं सुद्धा तुम्हाला वर्ज्य होतं. म्हणून स्थिर सुखमासनं म्हणजे ज्या कुठल्या स्थितीमध्ये तुम्ही बसाल, तिथे तुम्हाला स्थिरता आणि प्रसन्नता प्राप्त झाली पाहिजे. तर हे त्यांचं पहिलं सूत्र आहे. दुसरं म्हणजे ते सांगतात प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तिभ्याम. म्हणजेच काय? तर कमीत कमी अट्टाहास. समजा आपल्याला पद्मासन घालायचंय. पद्मासनामध्ये जर आपला एकच पाय वरती येत असेल, दुसरा पाय येत नसेल आणि जर तो आपण बळजबरीने करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या दुसऱ्या पायाला दुखापत होते.
म्हणून प्रयत्न हे नेहमी अगदी शिथिल असावेत. कुठेही अट्टाहास नाही करायचा. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे हळू-हळू तुम्ही जसं-जसं फ्लेक्सिबल होत जाल, तुमचे स्नायू जसे मोकळे होत जातील, तसतशी तुम्हाला आसनं करणं सोपं जाईल. म्हणून ही तिन्ही सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवायची, की आपल्याला कुठेही ओव्हर ट्राय करायचं नाहीये. जी कुठली आपण स्थिती धारण करू त्याच्यामध्ये आपल्याला स्थिरता आणि प्रसन्नता वाटली पाहिजे. अशा प्रकारे जर आपण आसनं केली, तर त्वतो द्वंद्वानि विगतः म्हणजेच काय तर आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे बॅलन्स राहू शकतं. हे मी अगदी साधं आणि सोपं तुम्हाला जी माहिती आहे ती सांगितलेली आहे. टेक्निकली याचा अर्थ खूप जास्त डीपमध्ये खूप जास्त कठीण होत जातात. पण अगदी सोपं म्हणून मी तुम्हाला यात ही 3 सूत्र सांगितलेली आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला साधना करताना अ, कुठेही ओव्हर ट्राय न करता साधना करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्या वर्गाची जी सुरुवात आहे, ही प्रार्थना किंवा आपण समोर ओमची प्रतिमा घेऊन एक छोटंसं त्राटक करतो. तर त्याच्याप्रमाणे करायची असते आणि मग आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो. श्वसन मार्ग शुद्धीमध्ये कपालभाती जी आहे, ही आपण काही दिवसांनी घेतो. त्याच्या आधी आपण एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करण्याचा आधी सराव करतो आणि मग कपालभातीकडे वळतो. सुरुवातीचे काही दिवस आपण लुजनिंग एक्सरसाइज जास्त घेत असतो. कारण की आपले जे जॉइंट्स आहेत, प्रत्येक आपल्या बोटांमध्ये, हाडांमध्ये जे जॉइंट्स आहेत, ते मोकळं होणं गरजेचं आहे. ते मोकळे झाले की आपल्याला आसनं करणं सोपी जातात. दुसऱ्या आठवड्यापासनं आपण प्राणायाम घ्यायला सुरुवात करतो. पहिल्या आठवड्यामध्ये आपण प्राणायामाचे जे मूळ आहेत किंवा जो बेसिक जो आपला श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा जो पॅटर्न आहे, तो पहिल्यांदा आपण स्थिर करतो आणि त्याच्यानंतर आपण प्राणायामाकडे वळतो. तर ह्याच्यामध्ये आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन हे जास्त प्रमाणामध्ये घेतो पहिल्या आठवड्यात आणि मग दुसऱ्या आठवड्यापासून प्राणायामाला सुरुवात होते. तर त्याच्याबद्दल सुद्धा मुनी पतंजलींनी सांगितलेलं आहे. ते मी तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये सांगेन. तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण सूर्यनमस्कार घेतो. सूर्यनमस्कारांची सुरुवात करतो आणि मग असं चौथ्या आठवड्यापासून मग आपली बरीचशी साधना पूर्ण झालेली असते. मग आपण वेगवेगळ्या सिस्टम्सवरती त्या ॲक्टिव्हेट राहण्यासाठी किंवा त्या अजून अ, कशा काय बरं म्हणता येईल म्हणजे बिल्डअप कशा होतील याच्या दृष्टीने आपण चौथ्या आठवड्यामध्ये साधना घेतो. तर ही झाली आपली वर्गाची थोडक्यामध्ये जी रचना आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. तर आता आपण आपल्या वर्गाला वळूया. तर पद्मासन, अर्धपद्मासन जे आहे ते आपण उद्यापासून बघणार आहोत. तर आज आपल्याला फक्त साधी मांडी घालायची आहे आणि काही मुद्रा आपल्याला फॉलो करायच्या आहेत. तर त्या बघा हस्तमुद्रा कुठल्या आहेत. तर साधी मांडी घालायची. सुरुवातीला आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो. त्या श्वसन मार्ग शुद्धीसाठी आपल्याला द्रोण मुद्रा घ्यायची आहे. जसं दोन्ही हातांचे कप करायचे, ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. ही झाली आपली द्रोण मुद्रा. हाताची जी कोपरं आहेत, ती बघा पूर्णपणे शरीराच्या जवळ आहेत. कुठेही आपण हात असे ताठ करत नाही. हात जर तुम्ही असे ताठ ठेवलेत, की तुमचा नकळत पाठीच्या मणक्यावरती जास्त प्रेशर जातो. त्यामुळे पाठदुखीचा त्रास होतो. म्हणून कधीही साधना करताना किंवा मेडिटेशन करताना आपली हाताची कोपरं जी आहेत, ती अशा प्रकारे शरीराच्या जवळ ठेवायची. तर ही झाली आपली द्रोण मुद्रा. जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती करतो, त्याच्यासाठी आपल्याला ही द्रोण मुद्रा फॉलो करायची आहे. त्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा. म्हणजेच आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची जी टोकं आहेत, ती एकमेकांना जुळवून घ्यायची आणि उरलेली 3ही बोटं आपली अर्धवट मिटलेली ठेवायची. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. पुन्हा इथे हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. तर ही झाली आपली ज्ञान मुद्रा. जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो, त्यावेळेला ही ज्ञान मुद्रा आपल्याला करायची असते. तर इथून आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची जी टोकं आहेत, तिथे जर तुम्ही किंचितसा दाब आणला, तर तिथे बघा तुम्हाला एक रक्ताचा प्रवाहाची काही स्पंदनं जाणवतील. तर ही जी स्पंदनं आहेत, ती आपल्या हृदयापर्यंत जातात. त्यांना प्राणस्पंदनं म्हणतात. म्हणून जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो, तेव्हा आपल्या हातांची ज्ञान मुद्रा आपल्याला करायची असते. ठीक आहे? द्रोण मुद्रा आणि ज्ञान मुद्रा. त्यानंतर आपण सामूहिक प्रार्थना बोलतो आणि प्रार्थना झाल्यानंतर आपण नमन मुद्रा करतो. तर ही नमन मुद्रा कशी करायची तेही दाखवते.
ज्यांना पाठीचा त्रास असेल, आता इथे तरी मला कोणी दिसत नाहीये की ज्यांना पाठकणा किंवा सर्व्हायकलचा त्रास आहे किंवा हाय ब्लड प्रेशर आहे, असं कोणीही आजच्या या महिन्यामध्ये तरी असे साधक नाहीयेत. तर बघून घ्या ही नमन मुद्रा कशी केली जाते. तर इथे आपल्याला दोन्ही हात असे जोडून घ्यायचे आहेत आणि हे जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून आपलं कपाळ आणि जोडलेले हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे बघा, आपला जो सीटचा भाग आहे, जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा सीटचा भाग असा उचलला जातो. तर आपल्याला तो उचलायचा नाहीये, तो बरोबर व्यवस्थित जमिनीवर असेल आणि सीटचा भाग न उचलता तुम्हाला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं. जोडलेले हात आणि कपाळ पूर्णपणे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. तर ही नमन मुद्रा आपण वर्गाच्या सुरुवातीला जी प्रार्थना होते त्याच्याबरोबर आणि शेवटला जो शांती पाठ होतो त्यानंतर आपण ही नमन मुद्रा करतो. संपूर्ण नतमस्तक, सरेंडर आणि शरणागत भाव, भक्तिभाव या नमन मुद्रेमध्ये साठवलेला आहे, सामावलेला आहे. आणि बघा, उलट चाल करताना मग हळूहळू तसंच कमरेत सरळ व्हायचं आणि जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. बरोबर. ठीक आहे. सुरुवातीला आपण बघितली द्रोण मुद्रा, त्याच्यानंतर ज्ञान मुद्रा आणि मग नमन मुद्रा. प्राणायाम मुद्रा जी आहे ती आपण नेक्स्ट वीक मध्ये बघणार आहोत. तर इथे कुणाला जर काही डिफिकल्टी वाटत असेल तर विचारू शकता या 3 मुद्रांमध्ये. ठीक आहे. तर आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. श्वसन मार्ग शुद्धीमध्ये आपल्याला साधी मांडी घालायची आहे, दोन्ही हातांची द्रोण मुद्रा. बरं, आता एक महत्वाची सूचना अशी की जेव्हा मी कुठलं नवीन आसन सांगत असेल किंवा नवीन एखादी गोष्ट तुम्हाला दाखवत असेल त्यावेळेला आधी बघून घ्यायचं की कशा प्रकारे ती केली जाते आणि त्याच्यानंतरच आपण एकत्रित करूया. तेव्हा आपल्याला एक वेळ मिळतोच, कारण की आपण जेव्हा नवीन साधक असतो आपल्याला माहिती नसतं कुठली स्थिती कशी असते. म्हणून डेमो दाखवताना आधी बघत जा आणि मग आपण एकत्रित करत जाऊया. तुमचा कॅमेरा एकदम व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा, जेणेकरून आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. या 4ही स्थितींमध्ये तुम्ही व्यवस्थित मला दिसले पाहिजेत अशा प्रकारे तुमचा कॅमेरा कॅमेरा ऍडजस्ट करून ठेवत जा, जेणेकरून डिफिकल्टीज जर काही दिसल्या तर मला तुम्हाला त्या वेळेला सांगता येऊ शकतात. तर आता आपण सुरुवात करूया आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे रेकॉर्डिंग्स जे आहेत तुम्हाला वर्गाच्या ह्या शेवटच्या दिवशी मिळणार आहेत. प्रत्येक दिवशी आपण रेकॉर्डिंग पाठवत नाही, ह्या तुम्हाला शेवटच्या दिवशी मिळणार आहे. तर आता सुरुवात करूया श्वसन मार्ग शुद्धीला. आधी मी दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. जर तुमचं नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल तर मात्र हे कृती करणं टाळा. बाकीच्यांनी बघून घ्या. तर इथे दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये. सुरुवातीला आपण एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी का केली जाते? तर जेव्हा आमचे गुरु असे म्हणायचे की शुद्धीशिवाय सिद्धी नाही. म्हणून जेव्हा आपला श्वसन मार्ग मोकळा झाला, आपल्या दोन्हीही नाकपुड्या मोकळ्या झाल्या की आपल्याला एक फ्रेश वाटतं. आपली जी साधनेकडची जी वाटचाल आहे ती अगदी सोपी होते आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणून ही श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती आपण सुरुवातीला घेतो. तर बघूया ही कशी केली जाते एकेका नाकपुडीने. तर सुरुवात आपण उजव्या नाकपुडीने करणार. तर डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची आणि इथे आपल्याला उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन म्हणजे श्वास घेण्याची जी कृती आहे ती आपली सहज होणार आहे आणि श्वास जो आपण सोडतो तो आपल्याला फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा आहे. आपल्याला जेव्हा शिंक येते आणि आपण श्वास जसा बाहेर सोडतो त्याप्रमाणे आपल्याला ही फोर्सफुली हा श्वास जो आहे हा बाहेर सोडायचा आहे. तर मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते 2-3 आवर्तन, मग आपण एकत्रित करूया. तर डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची. सुरुवातीला उजवा हात आपल्या पोटावर ठेवायचा. उजवीने आहे तो श्वास सोडायचा. उजवीने श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका.
बघा, सहज श्वास घेतला, श्वास सोडताना आपण आतमध्ये झटका दिला. फोर्सफुली आपल्याला हा श्वास बाहेर सोडायचा आहे. म्हणजे आपली उजवी जी नाकपुडी आहे ती मोकळी होते आणि ही सेम कृती आपण डाव्या नाकपुडीने करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी. ठीक आहे. जर सगळ्यांचेच व्हिडिओ बंद आहेत त्यामुळे मला कळत नाही की कोणाला किती काही समजलंय. तर आपण करण्याचा प्रयत्न करूया. अगदीच काही डिफिकल्टी वाटली तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाका. तर सुरुवात करूया. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढलेली आहे की संथ आहे हे आधी आपलं आपण तपासून पाहूया. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्या. आपला उजवा हात आपल्या पोटावर ठेवा. शक्य असेल तर डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट बाहेर येत आहे. आता हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या. पोट आतल्या दिशेला जाईल. एक, पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला झटका. दोन, सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला झटका. तीन, पुन्हा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला झटका. चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. डावा हात गुडघ्यावर, उजवा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथे श्वसन मार्गातला किंचितसा बदल जाणवत असेल त्याचा अनुभव. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावा हात आपल्या पोटावरती. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने एक सहज श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. उजवा हात गुडघ्यावर, डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याची जाणीव. आपण केलेली आहे श्वसन मार्ग शुद्धी. करणार आहोत नेत्र शुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. अलगद डोळे उघडायचे आहेत आणि समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद उघडायचे आहेत. आपण करतोय नेत्र शुद्धी. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्यावर असलेली चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. असं म्हटलं जातं की पृथ्वीवर जेव्हा कुठलीही सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती त्यावेळेला एक नाद अस्तित्वात होता. तो नाद म्हणजेच ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे असा हा ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेत आहोत.
आपण करतोय नेत्रशुद्धी, बहिर त्राटक. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, असा हा गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास डोळे अलगद मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असा कालातीत, त्रिगुणातीत, स्थिती, उत्पत्ती, लय सर्व समावेशक ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेत न दिसेत, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन, ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. अंतरत्राटक. साधनेकडे आपली वाटचाल स्थिर होण्यासाठी शरीर आणि मन साधनेसाठी पोषक होण्यासाठी ही ओंकार साधना. करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पटीतला असेल. अकाराचं प्रमाण हे 80% आणि मकाराचं प्रमाण 20%. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा मोठ्याने उच्चार करायचा आहे आणि यासाठी आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मोठ्याने उच्च पट्टीतला ओमचा उच्चार. पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत कंपनांची अनुभूती. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. अकार आणि मकार समप्रमाणात. चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आणि दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओ. नाभीपासून कंठापर्यंत कंपनांची अनुभूती. तिसरा उच्चार हा अगदी हळू आवाजामध्ये, आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हा तिसरा उच्चार करणार आहोत. इथे अकाराचं प्रमाण 20% असेल आणि मकार 80%. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार ओ. चौथा उच्चार, याला कोणतंही प्रमाण नाही. मानसिक उच्चार, शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा असा हा मानसिक उच्चार आहे. तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात ओमचा उच्चार. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसतीये. माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्,
नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः डोळे अलगद मिटून घ्यायचे. शिवषडाक्षर स्तोत्र या श्लोकामधून किंवा या स्तोत्रांमधून ही प्रार्थना आपण घेतलेली आहे. या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचं ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करूया आपण नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता संपूर्ण शरणागत नतमस्तक भाव, भक्तिभाव आपल्या मनामध्ये आपल्या दिवसाची, आपल्या साधनेची आणि या आठवड्याची सुरुवात आपण ओमच्या आशीर्वादाने आपले जे कोणी आद्य गुरु आहेत, इष्टदेवता आहे, कुलस्वामिनी आहे, त्यांच्या आशीर्वादाने करणार आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली अलगदपणे आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. तर ही आहे आपली वर्गाचा हा पॅटर्न. आपण जे आता ओंकार साधना घेतली म्हणजेच त्राटक जे आपण घेतलं हे आपण रोज घेत नाही, आठवड्यातून एकदाच घेतो. तर ही आहे आपली प्रार्थना सुरुवातीची. तेही मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेन. हा प्राणायामाचा श्लोक नेक्स्ट वीक मध्ये शेअर केला जाईल. आणि हा आहे आपला शांतीपाठ जो आपल्याला वर्गाच्या शेवटी बोलायचा आहे. हा सुद्धा मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहे. आतापर्यंत जर काही अडचण असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाका. तर आता आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय सरळ करायचे. बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. दोन्ही पाय पुरेसं अंतर 1 ते 1.5 फुटा एवढं. दोन्ही हात मागे, मान मागे सैल सोडून द्यायची आणि रिलॅक्स व्हायचंय. बराच वेळ आपण साधी बैठक घालून बसलो होतो, त्यामुळे थोडस विश्रांती दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आता दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात मागे. दोन्ही पावलांच्या 5ही बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच देऊया. ताण आणूया. जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण आणि रिलॅक्स. जास्तीत जास्त ताण, रिलॅक्स. दोन्हीही पावलाच्या 5ही बोटांमध्ये आपल्याला ताण आणायचा आहे, स्ट्रेच आणायचा आहे आणि रिलॅक्स करायचे. बोट पुन्हा ताण आणायचा, रिलॅक्स करायची. आता फक्त चवड्याचा भाग जो आहे तो फोल्ड आणि अनफोल्ड करायचा. म्हणजे आपला हा जो पोर्शन आहे तो सुरुवातीला अंगठा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोट जोडून घ्यायची, ओपन करायचं. मग 4 बोट पहिल्यांदा फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा आणि पुन्हा ओपन करायचं. पुन्हा अंगठा फोल्ड करून त्याच्यावर 4 बोट ओपन, 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा ओपन. ही कृती अजून 3 ते 4 वेळा करून घ्यायची. सुरुवातीला अंगठा फोल्ड करायचा आणि मग 4 बोट फोल्ड करायची. आपल्या पावलांच्या बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत, छोटे छोटे जॉईंट्स आहेत, ते आपण मोकळे करतोय. आपल्या शरीरामध्ये जो वात विकार आहे तो आटोक्यात आणण्यासाठी ह्या ज्या सोप्या सोप्या कृती आहेत त्या फार महत्वाच्या आणि लाभदायक ठरतात. 5 ते 6 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्यायची आणि आता अँकल जॉईंट मधून पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची. जेव्हा आपण पावलं स्वतःकडे खेचतो त्यावेळेला आपल्या काफ मसल्स वरती
खालच्या बाजूने पूर्णपणे ताण आहे. गुडघ्यावर आणि अँकल जॉईंटच्या वरती प्रेशर आहे. आणि जेव्हा आपण ती जमिनीकडे ताणतो, सावकाश जमिनीकडे ताणा, तेव्हा बघा अँकल जॉईंट्स मध्ये वरच्या बाजूने ताण आहे, काफ मसल्स वरती खालून प्रेशर आहे. पुन्हा एकदा स्वतःकडे खेचून घेऊया आणि जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचूया पावलं, जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे, वर आणि खाली. थांबायचंय, रिलॅक्स होऊन जा. पुन्हा पावलं जुळलेली आहेत आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक, उजवीकडून डावीकडे फक्त पावलं गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण पाय न हलवता फक्त पावलांमध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. जाणीवपूर्वक कृती. बरोबर. आणि विरुद्ध बाजूने दिशा बदल करून घ्यायची आपली आपण. सावकाश थांबायचंय, सावकाश थांबायचंय. आणि आता आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये जोडून घ्यायची. ती पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची आहे. हातांच्या बोटांची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली. आणि आता उजवा पाय आपल्याला जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. पाय फोल्ड, सरळ. तुम्ही जेवढं मनापासून आणि आनंदाने कराल तेवढंच तुमचे जे मुवमेंट आहेत ते अगदी सहज आणि ग्रेसफुली दिसतील. पाय फोल्ड आणि सरळ, पाय फोल्ड आणि सरळ. पुन्हा पाय फोल्ड करूया. आता हाच उजवा पाय आपल्याला वर करायचा आहे, खाली घ्यायचा आहे. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. आपल्या पायाचा अंगठा खाली जमिनीला लागू दे. 1, 2, 3, 4, 5. दिशा बदल अँटी क्लॉकवाईज. 1, पायाचा अंगठा जमिनीला लागू दे. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. उजवा पाय सरळ करायचाय सावकाश. याच कृती डाव्या बाजूने. आता दोन्ही हातांची बोटं डाव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची आहेत आणि डावा पाय जमिनीला घासत फोल्ड करूया, सरळ करूया. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड आणि सरळ. पुन्हा पाय फोल्ड करायचा. आता पाय वर, खाली. 1, वर, खाली. 2, वर, खाली. 3, वर, खाली. 4, वर, खाली. 5. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, अंगठा जमिनीकडे. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झाले की थांबा आणि डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स होऊन द्या. एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. आपण करणार आहोत आता सुखासन. ज्याला पद्मासन, अर्ध पद्मासन समजा सुरुवातीला घालणं कठीण जातं ते ह्या सुखासनामध्ये बसू शकतात. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या आणि उजव्या पायाची पोटरी आणि मांडीचा जो मधला भाग आहे तिथे तुम्हाला डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचं आहे.
उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या भागामध्ये डाव्या पायाचं पाऊल असं फिक्स करून घ्या. इथे कुठेही तुमच्या गुडघ्यावरती किंवा अँकल जॉईंट्स वरती प्रेशर येणार नाही, म्हणून याला सुखासन असं नाव आहे. याला स्वस्तिकासन असंही म्हटलं जातं. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. शक्यतो जी माझी विंडो आहे, म्हणजे सरांनी जेव्हा मला स्पॉटलाइट करतात, तर शक्यतो ती विंडो ओपन ठेवत जा. जर तुम्ही गॅलरी व्ह्यू ठेवलं तर तुम्हाला आसन जे कसं करतोय ते नीट दिसणार नाही. म्हणून शक्यतो माझी एक विंडो जी आहे ती ओपन ठेवण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही कोपरं पुन्हा दोन्ही हात फोल्ड करायचे, हाताची बोटं खांद्यावर. पुन्हा हात सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. खांदे रिलॅक्स. सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. आता दोन्ही हात खांद्यातून आडवे आणि पुन्हा फोल्ड. सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. आता दोन्ही हात सरळ वर डोक्याच्या दिशेने आणि पुन्हा फोल्ड. 1 2 3 4 आणि 5. आता दोन्ही हात आपले खांद्यावर आहेत. हाताची बोटं कोपरं समोर घ्या. दोन्ही कोपरं जॉईन करून घेऊया आणि करूया शोल्डर रोटेशन. हळूहळू हाताची कोपरं सरळ वर घ्यायची आणि गोलाकार फिरवायची. 1 अगदी सावकाश, 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा कोपरं जॉईन करून घ्या आणि आता मागून पुढे. 1 सावकाश, 2 3 4 5. थांबायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यावरती, डोळे अलगद मिटून घ्या. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने सावकाश सोडून द्या. डावा पाय जो आता आपला आहे, आता हे आसन आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. सुरुवातीला डावा पाय सरळ करा, जो वरती आहे. मग उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. डाव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे, तिथे आता उजवं पाऊल फिक्स करून घ्या. आपल्या ऍडजस्ट म्हणजे आपल्याला जसं कम्फर्टेबल होईल त्याप्रमाणे आपले पाय आपण ऍडजस्ट करायचे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या आणि कुठल्या बाजूने किंवा कुठल्या पायाने आपल्याला हे आसन अगदी सहज आणि कम्फर्टेबल जमलंय हे आपण बंद डोळ्यांनी याचं निरीक्षण करूया. उजव्या पायाने आपल्याला चांगलं जमलं होतं की डाव्या पायाने, हे आपलं आपण स्वतः याचा मागोवा घेऊया. हातांची ज्ञान मुद्रा आहे. चेहऱ्यावर डोळ्यांवर कुठलाही ताण नाही. करणार आहोत आपण नेक रोटेशन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ. आणि आता आपल्याला आपली मान हळूहळू उजव्या बाजूला न्यायची आहे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. खांदे आपले अगदी सरळ असतील. कुठेही ते मागे पुढे न झुकवता फक्त मानेमध्ये आपली हालचाल आहे. सावकाश मान मध्यभागी. आता आपली मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. मध्यभागी, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे,
सेंटर, अजून एक राऊंड उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. आता आपली मान हलकीशी टिल्ट होईल, एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. उजव्या बाजूला टिल्ट करूया. आपला उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, खांदा मात्र वर उचलायचा नाहीये. पुन्हा सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मान मध्यभागी. आता आपली मान हलकीशी मागे जाईल, चेहरा सिलिंगकडे, सेंटर. आता हनुवटी गळ्याकडे, पुन्हा मान सरळ, पुन्हा सावकाश मान आपली मागे जाईल, चेहरा सिलिंगला समांतर, तोंड बंद. पुन्हा सावकाश मान सरळ, हनुवटी गळ्याकडे, सावकाश मान सरळ. आता एक शेवटचा राऊंड. आपली आपली मान हलकीशी मागे जाईल, चेहरा सिलिंगकडे, मध्यभागी, हनुवटी गळ्याकडे, सावकाश. आणि आता करूया फुल नेक रोटेशन. आपली हनुवटी गळ्याकडे आहेच आणि आता मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. फक्त हालचाल मानेच्या सांध्यांमध्ये होतीये. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. आता मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. शेवटचा राऊंड. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. हनुवटी गळ्याकडे आहे. सावकाश मान सरळ करूया, डोळे अर्ध्यात मिटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्राम. संपूर्ण नेक रोटेशनचा मनातल्या मनात मागो. जेव्हा आपण नेक रोटेशन करतो त्यावेळेला आपला ब्लड प्रेशर जो आहे हा आपल्या कंट्रोल मध्ये राहतो. जाणीव आपल्या श्वासाची. प्रत्येक कृती करताना जेव्हा आपण योग आसनं करतो तेव्हा प्रत्येक कृतीच्या वेळेला श्वासाकडे लक्ष असणं फार महत्वाचं आहे. आपण जर ती घाई गडबडीमध्ये केली तर मग ती एक्सरसाइज होऊन जाते. म्हणून साधना ही नेहमीच जाणीवपूर्वक आणि श्वासाकडे लक्ष देऊनच केली जाते. डोळे उघडायचे आहेत. एकेका पायाने जे आपण सुखासन स्वस्तिकासन घातले ते सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्राम. रिलॅक्स. साधी बैठक घालूया. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवरती, ज्ञान मुद्रेमध्ये, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. आपण जी ज्ञान मुद्रा केली आहे, अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचं एकमेकांवरती किंचितसा दाब आणूया. तिथे जो रक्ताचा प्रवाह चालू आहे त्या प्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती, सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील. चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले आहेत. आपण आतापर्यंत जे काही नवीन पाहिलं, शिकलो त्याचा मनातल्या मनात मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. सुरुवातीला आपण श्वसन मार्ग शुद्धी पाहिली, एकेका नाकपुडीने केलेली. त्याची कृती आठवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण नेत्र शुद्धी पाहिली. ओमच्या प्रतिमेचं
उघड्या डोळ्यांनी आणि बंद डोळ्यांनी केलेलं निरीक्षण, त्यानंतर केलेले 4 विविध स्तरांवरील ओमचे उच्चार, वाणी शुद्धी, ते आठवण्याचा प्रयत्न करूया. नंतर केलेली प्रार्थना, त्यानंतर आपण आज सूक्ष्म व्यायाम पाहिले. पायांची बोटं ताणली, त्यानंतर ती रिलॅक्स केली. अँकल जॉइंट्स मधून केलेली हालचाल, दोन्हीही उजवा आणि डावा पाय आपण गुडघ्यामधून गोलाकार फिरवला. ह्या सगळ्या कृती आठवण्याचा प्रयत्न. शोल्डर रोटेशन, नेक रोटेशन, आत्ताच केलेलं सुखासन, स्वस्तिकासन, या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा. जाणीव आपल्या श्वासाची. आपण सहज श्वास घेतोय, आपलं पोट किंचितसं बाहेर येतंय. संथ गतीने श्वास सोडूया. आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जातंय. पुन्हा एकदा श्वास घेतोय, पोट बाहेर. श्वास सोडतोय, पोट आतमध्ये. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या नकारात्मकता, माझ्या सगळ्या वाईट गोष्टी, माझा सगळा ताण मी बाहेर सोडून देत आहे. मी माझा प्रत्येक श्वास घेताना एनर्जाइज होत आहे, प्राणयुक्त होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी जो मार्ग निवडलेला आहे, त्यासाठी स्वतःबद्दल 2 शब्द धन्यवाद, थँक यू. करणार आहोत आपण 3 मकार लांबलेले ओमचे उच्चार, अगदी सावकाश आणि हळू आवाजामध्ये. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओम. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार खोलवर दीर्घ श्वास. ओम. दोन्ही हात जोडून शांती पाठ. माझ्या मागोमाग आपण बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.
जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपण करीत आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव, समर्पण. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हात समाधानी. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. आजची मीटिंग मी इथे संपवत आहे. हरिओम.